सुमित भोसले, माझ्यासोबत मनीषाताई माने, शीतलताई गादेकर, प्रभाग क्रमांक 7 मधून आम्ही निवडणूक लढवतोय। आमचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं तुतारी चिन्ह। मी आज निराळ वस्ती भागात फिरत असताना मला ना भूतो ना भविष्य असे लोक भेटले, एवढे प्रेमळ लोक मी एवढ्या कुठल्याही भागात एवढे प्रेमळ लोक बघितले नाही, एवढे मनाने निर्मळ असलेले लोक, पण ज्यांची फसवणूक गेली 25-30 वर्षापासून झालेली आहे। या लोकांना छोटे छोटे सुविधा नाहीयेत, जे आपल्याला बेसिक गोष्टी लागतात, नळ, पाणी, स्वच्छ पाणी, चांगली ड्रेनेजची व्यवस्था, चांगले रस्ते। आज तुम्ही आता इथे बघताय कुठेच या लाईनला लाईट नाहीये। गेली 25-30 वर्ष झालं इथले राज्यकर्ते काय झोपा काढत होते का? काय इथल्या लोकांची फक्त फसवणूक करत होते? मला एवढं सांगायचं या राज्यकर्त्यांना की या वेळेस इथली जनता शानी झालेली आहे, हुशार झालेली आहे। तुम्हाला तुमचा घरचा रस्ता दाखवणार आहे, त्यांच्याकडे पर्याय तयार झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी चिन्ह हे त्यांना पर्याय तयार झालेला आहे। इथली जनता भोळी आहे पण वेडी नाहीये, लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही आजपर्यंत जर साध्या साध्या गोष्टी देऊ शकत नाही तर तुम्ही चांगल्या काहीच गोष्टी देऊ शकत नाही। आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निराळ वस्तीच्या भागातील लोकांसाठी एक चांगली योजना आणलेली आहे। आम्ही या भागातले जेवढे नोटरीवाले घर असतील, ज्यांचे आज उतारे नाहीयेत, सातबारे नाहीयेत, त्यांच्यासाठी आम्ही सातबारा करून देणार। आम्ही त्यांचं प्रॉपर्टी कार्ड करून देणार। ज्या वेळेस आम्ही निवडून येईल, आमचं पहिलं काम असेल निराळ वस्तीतल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक नागरिकाचं ज्याचं नोटरीवरती घर आहे त्याला सातबारा करून देणार, त्याला प्रॉपर्टी कार्ड करून देणार। बेसिक साध्या गोष्टी तर हे त्यांचे मूलभूत त्यांचा अधिकार आहे। रस्ते, ड्रेनेज, पाईप, पाणी, हे सगळ्या गोष्टी त्यांचा अधिकार आहे, पण या गोष्टी सुद्धा त्यांना मिळवून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष करणार आहे, तुतारी करणार आहे। एवढंच सांगतो आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपली जे आपल्यामध्ये जो असतो, जो आपल्यासाठी असतो, जो कायम आपल्यासाठी राहील, अशाच व्यक्तीला निवडून द्या। जो बळजबरी करतोय, जो दमदाटी करतोय, अशा व्यक्तींना यावेळेस घरचा रस्ता दाखवा। जो आपली सेवा करेल त्यालाच तुम्ही सेवक म्हणून निवडा। एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाणी द्या। नमस्कार, मी शीतल किशोर गादेकर। माझ्यासोबत आहेत सुमित भोसले आणि मनीषाताई माने। आम्ही तिघजण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांकडनं उभारलो आहोत। तुतारी आमचं चिन्ह आहे। या भागात आलो आम्ही निराळे वस्तीत, तर मी पाहते की रस्त्यांची फार दुरवस्था आहे, लाईट नाही प्रत्येक गल्लीत, नागरिकांचा फार प्रॉब्लेम्स ते सांगतायत आम्हाला। तर माझं म्हणणं असं आहे की आम्ही हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही सॉल्व्ह करू, फक्त जनतेने एकदा आम्हाला न्याय द्यावा, संधी द्यावी, ही आमची अपेक्षा आहे तिघांची पण। जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। आमचे आदरणीय नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जाणता राजा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि मावळे आहेत। मला एवढंच सांगायचं आहे, आज माझ्या निराळी वस्तीमधनं मला पवार साहेबांनी तिकीट दिलं। एक सामान्य कुटुंबातली एक साधी कार्यकर्ती आहे, पण तो विश्वास, ते प्रेम, ते आपुलकी जे कार्यकर्ता घडवतात ते पवार साहेब आहेत। जे निराळ वस्तीचं आज महाराष्ट्रामध्ये आहे ते पवार साहेब आहेत। मला फक्त एवढंच सांगायचंय माझ्या निराळ वस्तीच्या लोकांना, जे पवार साहेबांनी आपल्यावर प्रेम केलंय, ते प्रेमाचं आपण कुठेतरी त्यांचं दायित्व स्वीकारणं, त्यांना कुठेतरी आपल्याकडनं एक देणं लागतोय। ते मतरूपी देणं आपण यावेळेस देऊन आपल्या 7 प्रभागामधनं आमचे तिन्ही उमेदवार, माझे मोठे बंधू सुमित भोसले, शीतलताई गादेकर आणि मी मनीषा माने, तुमची बहीण, तुमची लेक, एवढंच मला सांगायचंय। मला एक तळमळ आहे माझ्या प्रभागाबद्दल। माझा 7 प्रभाग हा माझा परिवार आहे। आज माझा परिवार म्हणणारे लय जण येतात, 10-10 वर्ष कुठे जातात मला माहित नाही। मी कुणावर टीका करत नाही, तो माझा विचार नाही आहे, तो माझा वारसा पण नाही आहे। फक्त मला एवढं सांगायचंय, माझ्या कुटुंबाच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देणं माझं पहिलं कर्तव्य आहे। जो विश्वास माझ्या नागरिकांनी, माझ्या जनतेने माझ्यावर ठेवला, त्याचं मी प्रामाणिकपणे ऋण आयुष्यभर ठेवण्याचं काम करणार आहे। मला एवढं सांगायचं आहे की आज निराळ वस्तीमधली एवढी अवस्था बेकार आहे। एकतर तरुण पिढी आहे, व्यसनाधीन आहे। माझ्या ज्या महिला आहेत आज भाजीपाला विकतात, धुणं भांडी करतात। आज माझे छोटे छोटे 250 स्क्वेअर फुटाची घर आहेत, पत्र्याचे घर आहेत। आज कुठेतरी त्यांच्या कष्टाने, त्यांच्या प्रामाणिकपणाने, त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर आहेत ते फेडत आहेत त्यातनं पण कुठेतरी ज्या योजना शासनाच्या आहेत, जे पंतप्रधान योजना आहेत, वाल्मिक आवास योजना आहेत, त्या माझ्या लोकांना मिळणं गरजेचं आहे। आज पंतप्रधान आवास योजनेमधून 2.5 लाख मिळत आहेत,
पण ते बी मिळतात नाही मिळतात काय प्रोसिजरमुळे राहतात. तर माझ्या नागरिकांना आणि माझ्या बंधू भगिनींना एवढंच सांगायचं आहे, जे पवार साहेबांनी महाराष्ट्र घडवला, ज्या पवार साहेबांनी विश्वास ठेवला, तो आपल्याला विश्वास गमवायचा नाही. आपल्या पवार साहेबांचं नाव ठेवायचं आहे, सुप्रियतांचं नाव ठेवायचं आहे, रोहितदादांचं नाव ठेवायचं आहे आणि आपल्या 7 प्रभागामधनं आपल्याला तुतारी वाजवायची आहे. आणि चांगल्या व्यक्तीला, जे तुमची सेवा करतात, जे तुमच्या दारात येतील, जे तुमची सेवा करतील, जे प्रामाणिकपणे काम करतील, त्यांना निवडून द्या. आणि त्यांनाच तुम्ही निवडून द्या. म्हणजे मी म्हणत नाही मलाच द्या, पण तुम्हाला योग्य वाटतं त्यांना द्या, कारण तुमचा तो हक्क आहे. प्रामाणिक माणसाला जर मतदान करचाल तर तुम्ही हक्काने त्या माणसाला धरून सांगू शकता, बाबा मी तुला मत दिलंय, तुला मतदान केलं, तू काम कर. जर 500,000 रुपये देऊन जर तुम्ही मत विकचाल तर ते उपयोगाचं नाही. हे बी काही लोकांनी केलं, करू द्या. पण माझ्या निरावतीचा मला अभिमान आहे. माझी लोक विकली गेली नाही, ती विकले जाणार नाही, ते कारण निष्ठावंत आहेत, प्रामाणिक आहेत, कष्ट करून खाणारे आहेत. मला एवढं सांगायचं आहे, 7 प्रभागामधनं आपल्याला तुतारी चिन्ह आणायचं आहे, आपल्या प्रभागाचं नाव ठेवायचं आहे आणि आपला 7-12 करून घ्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एकदा संधी द्या सेवा करण्याची. तुमची गरीब मनीषा माने, सामान्य कार्यकर्ते, तळमळ आहे मला तुमच्याबद्दल. पण आपल्या 7 प्रभागाचं नाव तुम्ही सगळेजण ठेवा. मी बी पत्राचीच आहे, माझा बी पत्राचा आहे. रामकृष्ण हरी. शरदचंद्र पवार साहेबांचा, राष्ट्रवादी पक्षाचा, Like, subscribe, click on the bell.